नमस्कार मित्रांनो, मी अक्षय चव्हाण. निसर्गातल्या सुंदर अशा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, मी तुम्हाला निसर्गातला छान असा देखावा दाखवत नक्की घेऊन तरी कुठे चाललो आहे हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर मित्रांनो, मी तुम्हाला आज आमच्या गावाच्या इथे पाचल गाव आहे आणि त्या ठिकाणी आठवडी बाजार भरतो. तो बुधवारचा असतो आणि मी त्या बाजारात चाललो आहे. तर तो जो बाजार आहे तो तुम्हाला दाखवण्यासाठी मी तुम्हाला घेऊन चाललो आहे. जाताना मित्रांनो खूप छान वातावरण होतं, खूप छान ढग आले होते कारण मे महिना चालू होता. मेचा एंडिंग, पाऊस थोडा सुरू झाला होता आणि त्यामुळं इतकं छान वातावरण तुम्हाला इथे बघायला मिळते. ढग आणि साईडला थोडी हिरवळ, सोबत रस्त्यावरून आपण चालतो आहे. मला ते खूप बघायला आवडलं. तर म्हटलं मी तुम्हाला नुसतं बाजार दाखवण्यापेक्षा थोडं पहिलं आधी हे आजचा जो सकाळचा व्ह्यू आहे तो पण तुम्हाला मी दाखवतो. म्हणून मी हा व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला पूर्ण व्हिडिओ अगदी मार्केटपर्यंत दाखवणार आहे. तर तुम्ही तो नक्कीच बघा. तर आता आपण पाचलच्या बाजारपेठेमध्ये पोचलो आहे. पण जो पाचलचा आठवड्याचा जो बाजार असतो बुधवारी, तो बाजारपेठेच्या थोडं वरती असतो. मी तुम्हाला डायरेक्ट जो बुधवारचा आठवडी बाजार आहे त्याच ठिकाणी घेऊन जाणार आहे. पण जाताना तुम्हाला मी पूर्ण पाचल बाजारपेठ दाखवणार आहे आणि ती तुम्ही बघा. मित्रांनो, आता आपण येऊन ज्या ठिकाणी पोचलो आहे या ठिकाणापासून पाचलचा आठवडी बाजार सुरू होतो. म्हणजे एकच दिवस ज्या ठिकाणी दुकानं असतात, आज बुधवारी, तो या ठिकाणापासून सुरू होतात आणि बरीच वरतीपर्यंत आहेत. रोडला थोडी कमी असतात पण आतमध्ये एक जागा आहे त्या ठिकाणी मोठासा बाजार भरतो आणि तो तुम्हाला इथे मी दाखवणार आहे. तुम्हाला तो बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला पाचलच्या आठवडी बाजाराबद्दल माहिती मिळेल आणि पाचलचा आठवडी बाजार कसा असतो ते तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही जर का व्हिडिओ पूर्ण पहिल्यापासून बघितला असाल तर तुम्हाला बघायला मिळालं असेल की पाचलचं जे मेन मार्केट आहे त्यामध्ये पण किती गर्दी होती. आणि ती जी गर्दी होती ती कायम असते, म्हणजे इतर वारांना पण असते. आज बुधवार आठवडी बाजार आहे, या दिवशी तर गर्दी असणारच कारण आठवड्याचा बाजार असतो. ती जी गर्दी बघितली ती कायमची असते.
पण आताही तुम्हाला बघायला मिळते ही आठवडी बाजारासाठी आली माणसं आहेत. खूप गर्दी आहे, खूप दुकानं असतात, कपड्यांचे असतात, भाज्यांचे असतात, मच्छी मार्केट असतं, फळ मार्केट असतं, त्याचबरोबर इतर आणि पण खूप काय काय तुम्हाला मार्केटमध्ये बघायला मिळेल. आता मी इथे गाडी कुठे पार्क करायला जागा आहे का ते बघतो, कारण खूप साऱ्या गाड्या इथे उभ्या असणार आहेत पुढे, त्याच्यामुळे मला जागा मिळते काय माहीत नाही जवळ, तर ते बघूया आता जागा कुठे मिळते. तर मित्रांनो, आता आपण इथे मार्केटमध्ये पोहोचून गाडी पार्क केली, त्या तिथे समोर तुम्हाला इथे गाडी पार्क केली बघायला मिळेल. आता आपण मार्केटमध्ये जाऊया. मार्केट असं रस्त्यावरतीच भरतं, साईडला रस्ते थोडंसं रस्त्याला लागूनच, तर काय असा वेगळा गेट वगैरे नाही आत जायचा, रस्ता वगैरे वेगळा नाही आहे. इथून रस्त्यावरून कुठून आत गेलं तरी चालेल. तर आता आपण इथे जाऊया. फायनली मी मेन जे मार्केट आहे ना तिकडं तर आलो आहे. आता चाललो आहे खाली. पुढे भाजीची मंडई आहे आणि त्याच्या पुढे मच्छी मार्केट आणि इतर बाजार पण बाहेर खूप सारा इकडे तिकडे भरतो, तोही तुम्हाला इथे आता मी दाखवणार आहे. इकडे कपड्यांची दुकानं आहेत, त्याचबरोबर साईडला जे माल घेऊन येतात त्यांच्या सगळ्या गाड्या उभ्या आहेत. आधी आपण बाकीच्या मार्केटमध्ये न जाता पहिलं आपण भाजी मार्केटमध्ये जाऊया आणि येताना मग बाकी सर्व बघत बघत बाहेर येऊया. तर समोर जे तुम्हाला बघायला मिळतं आहे ते सर्व भाजी मार्केट आहे. या ज्या शेड उभ्या केल्या आहेत त्या भाजी मार्केटसाठी शेड उभ्या केल्या आहेत. खूप असं मोठं हे भाजीचं मार्केट आहे, इथे तुम्हाला बघायला मिळेल. जवळपास सर्व प्रकारच्या भाज्या इथे आपल्याला मिळून जातात. चला तर मग मित्रांनो, थोडं भाजी मार्केट मीही फिरतो आणि तुम्हाला पण दाखवतो. घेऊया जरा चुपा होता म्हणा पैसा स्वतःने पाय तोडून घेतला वाटे भेटेल तुला व्हिडिओ करतोय.
तर मित्रांनो आता आपण भाजी मार्केट फिरलो आहे. भाजी मार्केट फिरल्यानंतर मी थोडं पुढे येऊन मच्छी मार्केट आहे ना त्या ठिकाणी आलो आहे. या ठिकाणी बाहेर सुकी मच्छीवाली असतात आणि सेडमध्ये आपली ओली मच्छी जी असते ती इथे मिळते. थोडी गर्दी आहे त्याच्यामुळे बघा तुम्हाला बघायला मिळतं का ते मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो मी मच्छी मार्केटमध्ये आतमध्ये आलो आहे. मला चालता पण येत नाही एवढी गर्दी आहे. बघा मच्छीसाठी लोक किती गर्दी करून इथे आलेत ते. मित्रांनो तुम्हाला कोणकोणती मच्छी आवडते मला नक्की कमेंट करून सांगा. कसं बसं मी मित्रांनो या गर्दीतून बाहेर आलो. मी काय मच्छी नाही घेतली. मला बघता पण आली नाही कोणती मच्छी आहे ती. तुम्हाला बघायला मिळाली का मला कमेंट करून सांगा. हे होतं पाचलचं ओल्या मच्छीचं मार्केट. आता हे जे बाहेर बघता तुम्ही ते सुक्या मच्छीचं मार्केट आहे. इथे पण खूप प्रकारची सुकी मच्छी तुम्हाला मिळून जाईल. इकडे या बाजूला फळ मार्केट आहे मित्रांनो. मित्रांनो आजच्या बुधवारच्या बाजारात एवढी गर्दी होती की मला नीट व्हिडिओ पण काढता नाही आला. तुम्हाला ते समजलं असेल मी व्हिडिओ एकदम फास्ट काढला आहे. एवढी गर्दी होती एका ठिकाणी उभं पण राहायला लोक देत नव्हती. तसं बऱ्यापैकी बाजार आम्ही केला. थोडीफार भाजी घ्यायची राहिली होती ती घेऊन आम्ही आता बाहेर आलो आहे. येता येता तुम्हाला कपड्याचं मार्केट आणि कडधान्यांचं मार्केट दाखवणार आहे. तिथे काही जास्त वेळ थांबणार नाहीत कारण आता वेळ पण बराच झाला आहे. दुपार खूप झाली आहे, ऊन खूप आहे. तर फक्त चालता चालता तुम्हाला मी कपड्याचं मार्केट आणि कडधान्याचं वगैरे मार्केट जे आहे ना ते तुम्हाला चालता चालता दाखवणार आहे. तर हे आहे कपड्याचं मार्केट. या ठिकाणी लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्या प्रकारचे कपडे इथे तुम्हाला मिळून जातील. आता मी कपड्यांच्या मार्केटमधून बाहेर आलो आहे रोडवरती. तर इकडे समोर पण फळांचं मार्केट आपल्याला बघायला मिळेल. बऱ्यापैकी वेगवेगळ्या प्रकारची सीजनला जी फळं असतात ती इथे आपल्याला मिळतात.
मित्रांनो, समोर जे मार्केट आहे ते कडधान्य किंवा दुकानातलं जे सामान असतं तेही बाजारामध्ये इथे उपलब्ध असतं. दुकानातच घ्यावं असं काही नाही. आणि बाजारला जे लोक आलेले असतात ना, ती मग दुकानात परत जात आहेत. जे सामान आहे ते ज्यांचे घरगुती वापराचं जे सामान आहे दुकानामध्ये जे मिळतं ते मग इथेच लोक घेतात विकत. कारण इथे बाजारामध्ये भाजी वगैरे मच्छी वगैरे जे काय सामान घ्यायचं ते घेतल्यानंतर परत दुकानात जायला नको म्हणून जास्त लोक इथेच कडधान्य वगैरे जे दुकानामधलं सामान आहे ते इथे घ्यायला पसंत करतात. तर आमचं सर्व साहित्य वगैरे जे काय घ्यायचं होतं ते घेऊन झाले आणि आता फायनली आम्ही गाडीकडे निघालो आहेत. ऊन पण खूप झाले. इकडे समोर आईस्क्रीमची गाडी पण तुम्हाला बघायला मिळेल ऊन झाले म्हटल्यानंतर. तर गाडी आपली थोडी लांब लावलेली आहे रोडवरती, कारण जेव्हा मी आलो तेव्हा खूप साऱ्या गाड्या होत्या. आता पण खूप साऱ्या गाड्या आहेत. असो, तर मित्रांनो, तुम्हाला कसं वाटलं पाचल मार्केट? तुम्हाला थोडं पाचल मार्केट मला दाखवता नाही आलं कारण आज खूप गर्दी होती. एका ठिकाणी मला उभं पण राहता येत नव्हतं, एवढी गर्दी होती. पण नक्कीच मी बुधवारच्या बाजाराचा व्हिडिओ परत करेन आणि तुम्हाला दाखवेन. त्याआधी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.